मुलगा मुलगी पसंत नसेल तर त्यांनी नाही म्हणून सांगावं स्पष्ट. कुणाच्या मुलाचा असं हत्या करू नये. सिया संस्कारी होती अशी माहिती दिली म्हणूनच लग्न ठरवलं. लग्न जुळवणारेही तितकेच जबाबदार. केतन अग्रवालच्या वडिलांना अश्रू अनावर. माझा भाऊ आज राहिला नाही, त्याच्यामुळे माझ्या भावाबद्दल किंवा त्याच्याबद्दल झालेल्या चर्चेबद्दल त्याला आता पूर्ण विराम झालेला आहे. आमच्या संघटनेत विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम. सुप्रिया सुळेंचं मोठं विधान. सुप्रिया सुळेंनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट. 20 जुलैला वांगचुक यांच्या आंदोलनात सुप्रिया सुळे होणार सहभागी. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून वाढता पाठिंबा. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे पाठिंबा देण्यासाठी शनिवारी जंतर मंतरवर जाणार. राज ठाकरेंना काही कळतंय का? डबल ढोलकी वाजवणे थांबवा. सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिल्याप्रकरणी राज ठाकरेंवर गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल. चेंबूरमध्ये झाड कोसळून मृत्यू पावलेल्या विहान श्रीवास्तवच्या कुटुंबियांची किशोरी पेडणेकरांनी घेतली भेट. पालिकेकडून पुन्हा चौकशी न झाल्यास कोर्टात जाण्याचा श्रीवास्तव कुटुंबाचा इशारा. नाशिककरांना खड्ड्यात घालणाऱ्या ठेकेदारांना स्टार रेट देण्याचा निर्णय मागे. महापालिकेच्या महासभेत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरदार विरोध. न्यूज 18 मराठीच्या बातमीनं नाशिककरांचे कोट्यवधी रुपये वाचवले. राज्य सरकारचा लाडक्या बहिणींना आणखी एक धक्का. लाडक्या बहिणींना मिळणारी मोफत साडी बंद. वस्त्रोद्योग विभागाने काढला शासन निर्णय. राज्यातील IIM डॉक्टरांचा सोमवारपासून राज्यव्यापी बंद. मारकुट्या समेश म्हात्रेवर कारवाईची मागणी. संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा संपन्न. परंडा तालुक्यातील खंडेश्वरी येथील रिंगणाला आश्वांचीही उपस्थिती. ज्याच्यात धर्मेंद्र प्रधानजींचा राजीनामा घ्या, नाहीतर आम्ही उपोषण सोडणार नाही. मला असं वाटतं आम्ही जे लोकप्रतिनिधी आहोत, आमची नैतिक जबाबदारी असते की समाजात ज्या गोष्टी झाल्या त्या संसदेत मांडल्याच पाहिजेत. आणि संसद सुरू व्हायच्या आधी 2 ठिकाणी मी याच्याबद्दल बोलणार आहे. एक तर रविवारी सकाळी एक ऑल पार्टी मीटिंग भारत सरकारने बोलवलेली आहे. त्या भारत सरकारच्या मीटिंगमध्येही शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा विषय, भारतात कमी झालेला पाऊस तो एक अतिशय महत्त्वाचा विषय, त्याचबरोबर शिक्षणाच्या या परीक्षांमध्ये झालेला सावळा गोंधळ आणि राम मंदिरच्या ज्या काही व्हिडिओज येत आहेत, असे अनेक गंभीर विषय आज देशाच्या समोर आहेत. आणि त्यामुळे त्या दिवशी जी ऑल पार्टी मीटिंग किरण रिजिजूंनी आणि सरकारने बोलवली, त्याच्यात हे सगळे विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सशी बोलून मांडणार आहोत. त्याचबरोबर सोमवारी सकाळी 10 वाजता माननीय खडगेजींनी एक इंडिया अलायन्सची मीटिंग बोलवली आहे. त्याच्यातही मी इथल्या भावना आणि इथली अस्वस्थता, पालकांमधली अस्वस्थता ह्याच्याबद्दल तिथे सविस्तर तिथेही बोलणार. मैम, छात्र आंदोलन को समर्थन करने आप आई हैं. जौहर यूनिवर्सिटी के 38 बिल्डिंगों पर बुलडोजर चलाने की बात हुई है, क्या कुछ कहना चाहेंगे आप? इसके बारे में हम जब सत्र शुरू होगा तब इस बारे में हम पार्लियामेंट में बोलेंगे. आपको लगता है कि सरकार झुकेगी? एक खबर ये आ रही है वक्त ही बताएगा. मैम, एक खबर ये आ रही है कि आप लोग एनडीए के संपर्क में हैं, कुछ नेता आप लोगों के मिले, इसमें क्या सच्चाई है? क्या आप लोग एनडीए के साथ जाने वाले हैं? इसके बारे में मुझे तो कुछ नहीं. ना एनडीए ने मुझे फ़ोन किया है, ना मैंने एनडीए को फ़ोन किया है.
काल जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली, त्याआधी मुख्यमंत्र्यांची घेतली होती, त्याच्यावर तुम्ही स्पष्टीकरण दिलं, पण कालची जी भेट झालेली आहे एक मिनिट, मी स्पष्टीकरण नाही दिलं, मी वास्तव सांगितलं. प्रेस घेतलेली होती, पण काल पुन्हा त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यामुळे पुन्हा त्याच चर्चा सुरू झालेल्या आहेत. हे बघा, एक साधारण लोकप्रतिनिधी जे असतात ना, ते आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आमचे जे मायबाप महाराष्ट्राची आणि देशाची जनता आहे यांची कामं करण्यासाठी आम्ही निवडून येतो. त्याच्यामुळे अनेक वेळा प्रत्येक मंत्र्यांकडे आम्हाला जावं लागतं. आता आम्ही जातो, आम्ही फोटो काढतो, आम्ही ट्विट करतो. जर फोटो ट्विट केले नसते तर तुम्हाला कळलं असतं का आमची भेट झाली. मी उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगीजींना भेटले. त्याच्यात काय गैर, एक लोकप्रतिनिधी वन नेशन वन इलेक्शनच्या कामासाठी आम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेलो. ती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे, सगळ्या पक्षाचे लोक होते. आम्ही जाऊन त्याच्यात भेटलो. एका सशक्त लोकशाहीमध्ये मला खरं सांगा, मंत्री काय गुन्हेगार आहेत का की आम्ही त्यांना भेटू शकत नाही? हे कमाल आहे. प्रेस कॉन्फरन्स घेतली मराठी में होगा उसके बाद. मुदत वाढवलेली आहे, काय आज 2 JPCची माहिती येते. 130th अमेंडमेंट जे आहे, ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री, मुख्यमंत्री किंवा कुठल्याही मंत्र्याला जर जेलमध्ये 30 दिवस राहिला तर त्याला पदावरनं काढायचा अधिकार त्या प्रधानमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला आहे. ते जे बिल आहे त्याच्यावर आणखीन चर्चेची गरज आहे असं आमची मागणी होती. आणि त्या मागणीला आमचा तर पूर्णपणे त्या बिलला विरोध आहे. त्याच्यामुळे त्या बिलला आमचा विरोध आहे आणि त्या JPCला दिवस वाढवून द्यायचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. त्याचं मी मनापासून स्वागत करते. आमचा इच्छा आहे त्या बिलची अंमलबजावणी होऊच नये. आम्ही त्या बिलच्या पूर्ण विरोधात आहोत. ताई, विलनीकरणाच्या अनुषंगाने सुनील तटकरे पहिल्या दिवशी सांगत होते की अशा कुठल्याच पद्धतीच्या चर्चा दादांकडनं तुमच्यासोबत किंवा आपल्या पक्षासोबत सुरू नव्हत्या. आज सुनील तटकरेंनी सांगितलेलं आहे की चर्चा सुरू होत्या, दादा असताना बरंच काय बोलणं झालं होतं. सुनील तटकरेंचा हा मोठा युटर्न आहे. माझा भाऊ आज राहिला नाही, त्याच्यामुळे माझ्या भावाबद्दल किंवा त्याच्याबद्दल झालेल्या चर्चेबद्दल त्याला आता पूर्ण विराम झालेला आहे. माझा भाऊ जाऊन 5 महिने झालेत. कुठे आता आम्ही एक कुटुंब म्हणून सावरतोय. त्याच्यामुळे वारंवार त्या जुन्या गोष्टी काढून माझ्या भावाची जी शेवटची इच्छा होती की हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन गुण्यागोविंदाने सगळ्यांनी राज्याची आणि देशाची सेवा करावी, ही माझ्या भावाची शेवटची इच्छा होती. पण अर्थातच त्या राष्ट्रवादी म्हणजे माझ्या भावाची इच्छा पूर्ण करायची तयारी माझी दादा असतानाही होती आणि दादा गेल्यावरही होती. पण आता तशी काय भावना त्या बाजूने येत नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या मनात आणि आमच्या संघटनेत त्या विषयाला आम्ही पूर्ण विराम दिला. ज्या दिवशी दादा गेला त्या दिवशी त्या विषयाला जेव्हा कोणी आमच्यातले काही माननीय नेते बोलले आणि समोरच्यांनी सांगितलं की अशी घटना झालीच नाही, आम्हाला प्रचंड दुःख झालं आणि वेदना झाला. एक तर माझा भाऊ गेला होता आणि माझ्या भावाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आमचे सगळे प्रयत्न होते, कारण का तो प्रस्ताव माझ्या भावाचा होता. त्याच्यामुळे पूर्ण ऐकून तर घ्या. त्याच्यामुळे आमच्याकडून तो विषय आम्ही त्या दिवशी संपवला. आम्ही स्वाभिमानी लोक आहोत. त्याच्यामुळे आम्ही आमचा स्वाभिमान आणि आमचा भाऊ आज राहिला नाही. त्याच्यामुळे ठीक आहे. त्याच्यामुळे या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, ज्या दिवशी माझा भाऊ गेला आणि माझ्या लक्षात आलं त्यांच्या स्टेटमेंट्सवरून समोरच्यांच्या की त्यांना हे करण्यात, दादाची इच्छा पूर्ण करण्यात रास्त नाही, मी पूर्ण विराम लावला आणि त्यानंतर आम्ही राज्याच्या आणि देशाच्या सेवेसाठी लागलेला आहोत. डिलिमिटेशनवरती आता शक्यता वर्तवली जाते की तुमचा पक्ष समर्थन करेल. बिल आले, मी परवाच्या दिवशी जर तुम्ही माझी प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल, ऐकली असेल, तर मी परवाही तेच बोललेले, बिलच आलेलं नाही, त्याच्यामुळे चर्चा कशी करणार. पॉप्युलर जनता पार्टीला समर्थन द्यायला इंडिया आघाडीतून उशीर झाला अशी टीका काही लोकांकडून केली जाते. ठीक आहे, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला टीका करायचा अधिकार. हिंदी में छोटा सा एक वन नेशन वन इलेक्शन और डिलिमिटेशन का अगर बिल सरकार लाती है तो आप लोग उसका समर्थन करेंगे या क्या? एक तो डिलिमिटेशन का बिल आया ही नहीं है, तो मैं जो बिल देखा ही नहीं उस पर कैसे बोल सकूँ.
और वन नेशन वन इलेक्शन का जेपीसी चल रही है, उसका भी कोई फाइनल नहीं है। तो जो चीज़ फाइनल ही नहीं है उस पर मैं कैसे टिप्पणी कर सकती हूँ? थँक्यू ताई, थँक्यू सो मच. सुप्रिया सुळे हे सोनम वांगचुक यांच्या उपोषण स्थळी पोहोचल्या होत्या आणि त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या, तेच आपण ऐकत होतो.